हॅलो, गुड मॉर्निंग, जय श्रीराम मित्रांनो. आज निघालो तर आम्ही म्हणजे निघणार आहेत. आता तयारी चालू आहे. समजा प्रयागराजला संध्याकाळी जाणार आहे आणि तयारी चालू आहे. खाली आई कपडे इस्त्री करायली. आज जरा काय म्हणतात तयारी चालू आहे जराशी. योगेश आलाय परभणीला आणि एक 5-10 मिनिटात मी जाणार आहे त्याच्याकडे. थोडं गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतो चांगली, म्हणजे वाटत प्रॉब्लेम येऊ नये. आणि खूप चांगला चांगला कंटेंट भेटणार तुम्हाला. पुढी तयार राहा, चालू राहा, भेटू पुढी. म्हणजे आता जाणार आहे मी बाहेर, बघू काय काय होते, कशी तयारी चालू आहे काय नाही दाखवतो मी तुम्हाला. चला. ही आपली धान्य, ही आपली मोठी धान्य, आणि हे उघडं राहिलं. एक मिनिट, हे उघडं राहिलं तर ती बसलेली पळून जाईल. ला 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 ला. हे आपला बंगला. योगेशचा फोन आलता, निघतो तिथून. योगेशला घेतो आणि गाडी मेकॅनिकला दाखवतो आणि बघू काय कंडिशन आहे काय नाही. वाटलं तर मग सर्व्हिस वगैरे करून घेऊ, नाही तर टॉपअप वगैरे करू, इंजिन ऑइल वगैरे. निघू, चला पुढे बघू, बघा काय होते काय नाही. आणि ब्लॉगमध्ये चालू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंटरेस्टिंग काहीतरी करण्याचा प्रयत्न चालू आहे, ते बी तुमच्या लाडक्या भावाचा. इथं दिसत नाही, इथं दिसते, तुमच्या लाडक्या भावाचा. आणि ते मला 2-4 सबस्क्रायबर आहेत आपली जवळचे, आणि ते म्हणले आणि म्हणतायत की बाबा तुम्ही गाडी जे ड्राईव्ह करता ते व्हिडिओ खूप जास्त टाकता. मला कळालं त्या गोष्टी, तर मी लॉंग रूटचं काही तेवढं काही टाकणार नाही. कुठं जिथं गरजेचं वाटलं तिथेच टाकल. ओके, चला येऊ पुढे. गाडी थोडी खराब झालेली, विंडस्क्रीन, थोडं पाणी मारून घेतो. पधारा पधारा मालक. अख्ख्या फोन लावला होता काय. योगेशला सोडलंय आता, त्यानं गाडी घेऊन यायला मागून. म्हणजे ते चाललाय घरी, मी बी चाललो घरी. गाडी लावतो. थोडीशी तयारी राहिली, मार्केटमधून 1-2 सामान आणायचे राहिले थोडंफार. गाडी दाखवून आणली, परफेक्ट आहे, काय अडचण नाही. ऑइल गिल सगळे लेवल वगैरे ठीक आहे, कुलंट बी ठीक आहे. आणि चालू आता बघू काय होतंय काय नाही. आणि रस्त्यामध्ये किती देव धर्म होतात काय माहीत, देवाला माहीत. आता चाललो, सुखरूप जाओ सुखरूप येऊ. आणि तुमचा बी आशीर्वाद थोडाफार मान्य ठेवतोय तुमच्या भावासाठी. ओके, चला. काहीतरी बदलाव म्हणतोय मी युट्यूब मध्ये. कसं थोडंफार मला कधी मध्ये स्वतःलाच अनकम्फर्टेबल व्हायले, किंवा व्हिडिओ शूट करताना काही जमणं झाले. हे थोड्याफार गोष्टी आहे, तर ऍडजस्ट करा जा थोडंफार. आणि मी बी ट्राय करतोय, खूप काही ट्राय करणार आहे. मोठं व्लॉगिंगचं त्या दिवशी ट्राय केलं मी, पण ते झाला नाही. जरासं काय म्हणतात ते, थोडंसं हेल्मेट मोठं झालं मला. आणि तर ते कॅमेरा ते बसवल्याच्या नंतर, समजा मोबाईल जर त्या ट्रायपॉडला लावले, ते कॅमेऱ्याच्या माउंटला लावल्याच्या नंतर कॅमेराच खाली जात होता, तर ते नाही जमला त्या दिवशी. आणि मी प्रयत्न चालू आहेत माझे. खूप लवकर मी तुमच्यासाठी मोठं व्लॉगचा एखादा व्लॉग आणेल. जर तुम्हाला पसंत आला समजा, तर आपण कंटेंट चेंज करून टाकू. ह्याच्या जागी आपण मोठं व्लॉग टाकत जाऊ, आणि गाडीत फिरायच्या जागी बाईकवर फिरत जाऊ. तुमची जशी इच्छा, तुमचा भाऊ तसंच करणार. ओके. तर आमच्या रोडला हे आता उरूस, सध्या तरी आमच्या रोडला हे असा उरूस चालू आहे. आणि उरुसाचा धुलटा मरणाचा. एवढी धूळ झाली घराकडं, सांगायचं कामच नाही. म्हणजे 2 व्हीलरवर जर निघाले बाहेर, तर तुम्हाला सांगतो ना मी, पावडर लावायची गरज नाही माणसाला.
पावडर लावायची गरज नाही, एवढा धुळला आहे बघा. दिसतच असेल याच्यात, कॅमेऱ्यामध्ये तेवढं दिसत नाही, असलीमध्ये आम्हाला कळत. चला ओके, आलो घराजवळ, जातो घरी, बघतो तयारी थोडीच राहिलेली आहे तेवढी करतो आणि खतम. मग निघू आपण संध्याकाळी 6-6:30 निघायचा प्लॅन आहे. आता निघून तर किती वाजतात काय माहिती. तर चला बघू पुढे काय होते काय नाही. लयचा हे डायलॉग हाणला आता तुम्हाला. आता त्याच्या जागेवर दुसरं काय बोलावं मला काय कळणं झालंय. जशी माझी भाषा आहे म्हणजे तुम्हाला कसं पद्धतशीर बोलावं लागते. आणि कसं असतंय पर्सनल लाईफ मध्ये माणूस जे बोलतोय ती वेगळी गोष्ट आणि प्रोफेशनल म्हणजे हे जे पब्लिक मध्ये किंवा कोणासमोर बोलायचं असलं तर माणूस 4 चौघाचा विचार करते आणि विचार करून बोलण्याची आदत असते माणसाला की विचार करून बोलावं, कोणाला काही वाईट वाटू नये, कोणाचं काही दुखावलं जाऊ नये, म्हणजे विचार करून एक परता विचार करून बोलावं लागते असं बोलायचं म्हटल्यावर. आणि मैत्रीमध्ये दोस्तान्यामध्ये घरी बोलायचं म्हटल्यावर ते मन मोकळा कारभार राहतो. चला आलो घरापाशी, कुलंट काढलंय सगळं ह्याच्यात. आता नवीन कुलंट टाकायचं आहे. गाडी मस्त, गाडी धोया. कुलंट बदललंय गाडीचं, क्लिप टाकली मी मला. आणि जायचं होतं म्हणजे तेव्हा गेलतो, पप्पाचा नंतर फोन आलाय जाऊन कुलंट चेंज करून ये. मग नंतर डबल योगेशसोबत बाहेर गेलो गावात मार्केटमध्ये, ते काम केल्याच्या नंतर पुन्हा वापस आलो आणि मग गाडी काढली पुन्हा. मग आता कुलंट बदललंय आणि कुलंट बदलून आता धुवायला आणली. आता ही धुवून ठेवायची आणि घरी संत पडायचं 8-9 वाजता, 9-1 वाजता निघू मग बदलशी लगेच. आणि हे व्लॉग घरी गेल्यावर एडिट करतो, नाही तर मग इथंच एंड झाला म्हणून समजा. आणि बाय, सी यू, आणि भेटू लगेच संध्याकाळी दुसऱ्या व्लॉगमध्ये. ओके, बघ यायचं आपण. गाडी धुवून झालेली आणि आता निघालो तर घरी. गाडीचं समजा सगळंच काम झालेलं आहे, काय अडचण नाही आता. आणि देवाला जातोय म्हणून काही अडचण येणार सुद्धा नाही असं मला वाटतंय. तर आता घरी जातो, थोडीशी पडी म्हणजे आमच्या भाषेत थोडंसं झोपून घेतो, कारण रात्रभर गाडी चालवायची आहे आणि गाडी योगे बी चालवल थोडीफार समजा होईल समजा, पण थोडीशी झोप असणं आवश्यक आहे. माझी बी रात्री झोप झाली नाही, जवळपास 3:30-4 वाजता झोपलेलं आहे. आता उठलोय म्हणजे उशीर झाला आज उठायला. तर चला आपण काय करू आता, हा व्लॉग इथंच एंड करू आणि भेटू. हा व्लॉग इथंच एंड करू आणि भेटू संध्याकाळी डायरेक्ट निघायच्या टायमाला. तर बाय, सी यू, गुड नाईट. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे माझा वॉच टाइम वाढेल आणि वाढेल तर आमचं यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन होईल आणि ते होणं खूप गरजेचं आहे. ते जर झालं तर पुढे व्लॉग येतील, नाहीतर मग ब्लॉग बी सगळंच पाण्यात. कळतात तुम्हाला माझ्या भावना, कळतायत का? कळतायत भावना माझ्या, कळाल्याच पाहिजे. म्हणजे मी एवढी तळतळाट करतोय तर ते खड्यात नाही गेलं पाहिजे. ओके, चला भेटू संध्याकाळी, बाय.